तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित पिंपरी चिंचवड येथे ॲप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहे. तुम्ही जर 10वी पास आणि ITI पास विद्यार्थी असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकतात. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहते. तर चला पूर्ण जाहीर नोटिफिकेशन आपण इथं पाहूया. हे नोटिफिकेशन जे आलेलं आहे ते 20 सप्टेंबर 2024 रोजी हे नोटिफिकेशन इथं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. महापारेषण पिंपरी चिंचवड अंतर्गत शिकवा उमेदवारी कायदा 1961 नुसार शिकवा उमेदवार म्हणून सन 2024-25 करता 20 तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी शासनाच्या www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं पाहिजे आणि त्यावरून जो इथे आस्थापना क्रमांक म्हणजेच इस्टॅब्लिश ID जो दिलेला आहे यावरून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे ती 3/10/2024 या तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने इथं अर्ज करू शकता. 20 तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन या ट्रेडसाठी शिकव उमेदवारी म्हणून इथं 1 वर्षाचा इथं कालावधीसाठी शिकव उमेदवारी इथं आलेले आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांक म्हणजे इस्टॅब्लिश ID हा इथं खाली दिलेला आहे. तो जो दिलेला आहे इस्टॅब्लिश ID E10-20-27-3049 हा इस्टॅब्लिश ID इथं दिलेला आहे. आणि ट्रेड जो दिलेला आहे तो 20 तंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन या ट्रेडमधील तुम्ही असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आणि एकूण जागा ज्या दिलेल्या आहेत त्या 23 जागांसाठी तर बंपर वॅकन्सीज आलेल्या आहे. शैक्षणिक अर्हता या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद म्हणजे NCTVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून तुम्ही इलेक्ट्रिशियन म्हणजे 20 तंत्री या व्यवसायामध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या ठिकाणी अशी पद्धतीने सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि याची जी वयोमर्यादा जी दिलेली आहे ती 18 ते 30 वर्षापर्यंत या ठिकाणी उमेदवार अर्ज करू शकतात. आणि मागासवर्गीय जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 5 वर्ष येतात शिथिलता देण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज करताना ईमेल ID आणि मोबाईल नंबर हा व्यवस्थित चालू स्थितीत असलेला टाकायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 3/10/2024 या तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. त्यानंतर इथं 14 नंबरचा मुद्दा त्यांनी दिलेला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी नियमानुसार SSC आणि ITIचे जे सरासरी गुण आहे त्याच्या टक्केवारीवर तुमची इथं अप्रेंटिसशिपसाठी निवड होणार आहे. त्यानंतर इथं त्यांनी 14व्या मुद्द्यामध्येच डार्कमध्ये लिहिलेलं आहे. उमेदवारांच्या प्रत्यक्ष कागदपत्रांची छाननी शनिवार दिनांक 5/10/2024 रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेत औदा सौसू विभाग पिंपरी चिंचवड या ठिकाणी करण्यात येईल. तसेच उपस्थित उमेदवारांमधून अंतिम निवड यादी तयार करण्यात येणार आहे. वरील वेळापत्रकामध्ये काही बदल झाल्यास त्याबाबत स्वतंत्रपणे संकेतस्थळावर कळवण्यात येईल. त्यानंतर इथं त्यांनी टिप म्हणून सांगितलेलं आहे, पडताळणीसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची सूची सोबत जोडलेली आहे. आपण ती सूची या ठिकाणी पाहूया. आवश्यक कागदपत्रांची सूची इथं दिलेली आहे. त्यामध्ये तुमचं SSCचं मार्कशीट किंवा प्रमाणपत्र, त्यानंतर ITI मार्कशीट 4 सेमेस्टरचं, त्यानंतर जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी, त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील EWSचे प्रमाणपत्र, तसेच आधार कार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला. एवढे जे कागदपत्र आहे ते कागदपत्र पडताळणीसाठी येणारे शिकव उमेदवारांनी वरीलप्रमाणे मूळ कागदपत्र व एक सत्यप्रतीचा संच दिनांक 5/10/2024 रोजी येताना खालील पत्त्यावर तुम्हाला सोबत न्यायचं आहे. 5/10/2024 रोजी हे जे कागदपत्र आहे ते येताना खालील पत्त्यावर तुम्हाला सोबत आणावा असं इथं सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी खाली कार्यालयाचा पत्ता पण दिलेला आहे. कार्यालयीन पत्ता कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित औदा सौसू विभाग पिंपरी चिंचवड 220 kV उपकेंद्र चिंचवडजवळ
बिजलीनगर चिंचवड पुणे 411033 अशा ठिकाणी सर्व पत्ता वगैरे सर्व इथं दिलेला आहे. तुम्हाला जर हे नोटिफिकेशन डाउनलोड करायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या PDF ची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे नोटिफिकेशन इथं डाउनलोड करू शकता आणि सर्व इथं माहिती व्यवस्थित तुम्ही वाचू शकता. हा व्हिडिओ फक्त आम्ही माहिती देण्याकरता बनवत आहे, त्याच्यामुळे तुम्ही PDF डाउनलोड करून सर्व इथं व्यवस्थित वाचून घ्या आणि सर्व डॉक्युमेंट इथं रेडी करून ठेवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील.